प्रजापति मनोज प्रजापति देखा कैसे खींच लिया था झोपड़ी में रहा था मम्मी की भी खाना बनावा थी देख लिया हम कैसे झोपड़ी डाली है तो का है मकान बना पे जो जी कुछ घर आ बनवा दे बड़ा सा मकान। उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातून एका निष्पाप मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। या 5 वर्षाचा मुलगा आमदाराकडे आपलं घर बांधून देण्यासाठी भावनिक आव्हान करताना दिसत आहे। त्याची मागणी या मुलाने स्थानिक आमदार मनोज प्रजापती यांच्याकडे मदत मागितली आहे। प्लीज साहेब बघा आमची किती वाईट अवस्था झाली आहे। साहेब आमचं घर बांधून द्या, सगळ्यांना घर दिली आम्हाला पण मिळून द्या, आमच्यावर दया करा। अरतरा गावात राहणाऱ्या 5 वर्षाच्या कपिस कुमार या निष्पाप मुलाने आपल्या घराची दुरावस्था दाखवत स्थानिक आमदार मनोज प्रजापती यांच्याकडे पक्क्या घराची मागणी करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे। झोपडीत राहणाऱ्या या मुलाने व्हिडिओमध्ये दोन्ही हात जोडून आमदारांना घर बांधून देण्याचं भावनिक आवाहन केलं आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने ताबडतोब जागा झाला असून आणि मुख्य विकास अधिकारी अरुण कुमार सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी केली। चौकशीनंतर प्रशासनाने निवेदन जारी करून सांगितलं की या कुटुंबाचं प्रधानमंत्री आवास योजना यांच्यातून यांचं घर आधीच मंजूर झालं आहे। गावातील अशोक प्रजापती हे गुजरातमध्ये मजुरीचं काम करतात आणि त्यांचं कुटुंब गावात एका दुरावस्थेत असलेल्या झोपडीत राहतं। या कुटुंबात त्यांची पत्नी चंदा देवी, 2 मुलं आणि आरती नावाची एक मुलगी आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जेव्हा मीडिया त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा तिथलं दृश्य अत्यंत हैराण करणारं होतं। कच्च्या घरामध्ये ना शौचालय आहे ना स्वयंपाकाची कोणतीही व्यवस्था आहे। लहान मुलाच्या या अनोख्या प्रयत्नानंतर हमीरपूरचे CDO अरुण कुमार सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे। त्यांनी सांगितलं की या कुटुंबाचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मंजूर असल्याचं आढळून आलं आहे। असं असलं तरी बुंदेलखंडच्या या भागात आजही अशी अनेक कुटुंबं आहेत जी झोपड्यांमध्ये आयुष्य काढत आहेत। पुढे त्यांनी काहीच माहिती दिली नाही। मित्रांनो, आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्स